हाय फ्रेंड्स. तर आज ना मी सकाळीच जरा कामं लवकर आवरलेली होती, कारण बाळाला पाहायलासुद्धा आता आरवीला सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळे ती घरी असते आणि सरांचीसुद्धा सकाळची शाळा आहे. म्हटलं आज त्यांच्याकडून ना दुपारी आल्याच्यानंतर जे मला अडलेले गणित आहेत ते त्यांच्याकडून जरा सोडवून घ्यावेत, समजावून घ्यावेत. त्यासाठी आज जरा लवकर आवरलेलं होतं आणि त्या दृष्टीने मग माझी तयारी आज चालू होती. तर त्यांच्याकडून मग मी बरीचशी गणितं जी अडलेली होती ती टिक करून ठेवलेली होती आणि ती मग मी सोडवून घेतली आणि त्याच्यानंतर मग माझा गणिताचा जो सराव आहे तो केलेला आहे. तर मला कमेंट आलेली होती की नवीन अभ्यास करणाऱ्यांनी कशी सुरुवात करावी, तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर पहा, तुम्हाला जी कोणती परीक्षा द्यायची असेल, जसं की MPSC आहे, सरळ सेवा असेल किंवा रेल्वे असतील किंवा बँकिंगची असेल, तर तुम्हाला अगोदर तुमच्या आवडत्या परीक्षेचं जे काही सिलेबस आहे, परीक्षेचं स्वरूप आहे ते व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. त्यामध्ये म्हणजे परीक्षेचे टप्पे किती आहेत, जसं की आता MPSCला तुम्हाला माहिती आहे की प्री आणि मेन्स त्याचबरोबर इंटरव्ह्यू असे 3 टप्प्यांमध्ये ही परीक्षा असते. त्याच पद्धतीने सरळ सेवेची एकच एक्झाम असते. आता सगळ्या ऑनलाईनच परीक्षा होतात, त्यामुळे परीक्षेचं व्यवस्थित आपल्याला सिलेबस समजून घ्यायचा आहे. त्याचबरोबर परीक्षा कशा पद्धतीची होते हे सगळं समजून घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला अभ्यासाचं नियोजन करायचं आहे. आणि मग अभ्यासाचं नियोजन करून नियमित अभ्याससुद्धा करायचा आहे. हा दुसरा टप्पा झाला आणि तिसरा टप्पा म्हणजे आपल्याला मागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडवायच्या आहेत. असं 3 टप्प्यांमध्ये आपलं एक अभ्यासाचं नियोजन असलं पाहिजे. तर मग अभ्यासाचं नियोजन करताना आपल्याला एका ठराविक वेळेमध्येच अभ्यास आपलं जे आहे सिलेबस तो कंप्लीट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला टार्गेट ठरवून घ्यायचं आहे की आपला आता मी अभ्यासाला सुरुवात केली आहे ना, तर मला संपूर्ण जो काही सिलेबस आहे, मग त्यातील जे विषय असतील, गणित बुद्धिमत्ता असेल, GK GS असेल, मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर, हे सर्व विषय जे असतील ते आपल्याला एक ठराविक वेळेमध्ये पूर्ण करायचे आहेत आपापल्या कॅपॅसिटीनुसार. जसं की 6 महिने असेल, कोणाला 8 महिने लागू शकतात, कुणी 4 महिन्यांमध्ये सुद्धा कंप्लीट करू शकतं. तर अशा पद्धतीने आपल्याला एक वेळ ठरवून घ्यायची आहे की या वेळेमध्ये मी संपूर्ण सिलेबस वाचून काढणार आहे, छान मस्तपैकी रिव्हिजनसुद्धा त्याची करणार आहे. अशी योजना आपल्याला अभ्यासाची नियोजन करायचं आहे आणि प्रत्येक विषयाला आपला वेळ द्यायचा आहे. कोणताही विषय आपल्याला मागे ठेवायचा नाही आहे. त्याचबरोबर कोणती पुस्तकं वापरायची यासाठी सुद्धा आपण आपल्या म्हणजे आजूबाजूला असतातच कोणी ना कोणी सर्व्हिस लागलेले असतात किंवा शिक्षक असतील, त्यांचं आपल्याला मार्गदर्शन त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि नियमित अभ्यासासोबतच आपल्याला रिव्हिजनसुद्धा करायची. तर कुठलाही विषय आपला मागे राहता कामा नये. सर्व विषयांना सोबत घेऊन आपल्याला नियमित अभ्यास करायचा आहे. शक्य असेल तर नोट्स नक्की बनवा. त्याचबरोबर रोजची रोज तुम्ही आज वाचलेल्या टॉपिकची संध्याकाळी थोडीशी रिव्हिजन करा. मी या परीक्षेसाठी पूर्ण तयार आहे, मी ही परीक्षा क्रॅक नक्कीच करू शकतो, असा स्वतःवरती विश्वास ठेवा आणि सकारात्मकता म्हणजेच पॉझिटिव्हिटी अजिबात हलता कामा नये. आपल्यातली पॉझिटिव्हिटी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवा की मी आता जो हातामध्ये घेतलेला आहे अजेंडा तो पूर्ण करणारच आहे. अशा प्रकारे तुम्ही स्वतःला मोटिवेट करत राहा आणि छान अभ्यास करा. तर आय होप ज्यांनी कमेंट केलेली होती की नवीन अभ्यास करणाऱ्यांनी कशाप्रकारे अभ्यास करावं, त्यांचं समाधान झाले असेल, त्यांच्या शंकांचं निरसन झालं असेल. तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.